वळूया आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आता आक्रमक झालेत। मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा, नाहीतर 2024 ला राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकेल, अशा शब्दामध्ये मराठा आंदोलक जरांगेंनी फडणवीसांना पुन्हा एकदा लक्ष केलंय। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। जरांगे पुन्हा कडाडले। फडणवीसांचं सगळं गणित फेल करणार। जरांगेंचा करिअर उद्ध्वस्त करण्याचा इशारा। राज्यात मराठा आरक्षणासाठी झंझावाती आंदोलन करून नावारूपाला आलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 6व्यांदा उपोषणाला बसले। उपोषण, रॅली, आंदोलन करून सरकार दाद देत नसल्यानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे आक्रमक झालेत। गेल्या 6 महिन्यांपासून जरांगे फडणवीस आणि भुजबळांना टार्गेट करीत आहेत। त्यातून मराठा ओबीसी अशी दरी निर्माण झाली। पुन्हा उपोषणाचा हत्यार उपसल्यावर जरांगेंनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा, नाहीतर 2024 ला राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकीन, अशा शब्दात फडणवीसांना पुन्हा एकदा इशारा दिलाय। तर आपल्या नावाने ओरडायचंच नाही भाऊ। 2024 ला काय झालं म्हणून इतका भयान दिवस उगलेला तुमचा राजकीय करिअरचा, बरबाद झालेल्याचा कधीच तुम्हाला बघायला नाही मिळाला की हे काय होऊन बसलं। तुमच्या सगळ्यांचे गणित फेल करणार। फडणवीस किती गणित लावू द्या, सगळे गणित फेल करणार, कोलमडून टाकणार सगळं। सरकार धनगर मुस्लिमांसह शेतकऱ्यांना वेड्यात काढतंय, उपसरपंच सगळं करतोय असं म्हणत जरांगेंनी फडणवीसांवर संताप व्यक्त केलाय। सत्ताधारी मात्र सावध भूमिका घेत आहेत। आणि जे आश्वासन आपण दिले त्या अनुषंगाने लवकर कार्यवाही करा असं माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलेलं आहे। त्या दृष्टीने माझे माननीय चंद्रकांत दादांचे आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे, आमचं सगळ्यांचं काम सुरू आहे। त्यामुळे मी काल मनोज दादांना विनंती केली होती की आपण उपोषण मागं घ्या किंवा उपोषणाला आपण बसू नये, परंतु ते त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत। फडणवीस मुत्सदी नेते आहेत। अंगावर आलेला आरक्षणाचा चेंडू ते कसे टोलवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुकीत आरक्षण फॅक्टरनं महायुतीची गाडी पंक्चर केली होती, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगेंनी उपोषणाचा डाव टाकलाय। त्यांना किती यश येणार आणि कुणाचं राजकीय समीकरण बिघडणार याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता लागली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।